एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। अकोले तालुक्यातील एकदरे जायनावाडी येथे पिढ्यानपिढ्या वापरात असलेला व रोजगार हमी योजनेतून तयार करण्यात आलेला शेतरस्ता अचानक बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। सन 2004-05 मध्ये तयार झालेल्या आणि 2024 मध्ये शासन निधीतून दुरुस्त करण्यात आलेल्या या रस्त्यावर अडथळा निर्माण झाल्याने शेतीची कामे, घरकुल बांधकाम, विद्यार्थ्यांची ये-जा तसेच रुग्णांची वाहतूक अडचणीत आली आहे। या प्रकरणी ग्रामस्थांनी महसूल मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे निवेदने देऊन रस्ता तातडीने खुला करण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील तरतुदीनुसार अडथळा दूर करून रस्ता पूर्ववत सुरू करावा अशी मागणी करण्यात आली आहे। रस्ता तातडीने खुला करण्यात आला नाही किंवा पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिला नाही तर सर्व बाधित कुटुंबीय व जनावरे घेऊन तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे। इथं वस्तीवर शेतात जायनावाडी याच याच्यात राहणारे आम्ही आहे ते आमचे 2 घरकुलं आहेत। तर आमच्या घरकुलाचं काम पूर्ण झालं नाही, काम आमचं खूप बाकी आहे। तर देवराम सकाराम भांगरे, दीपक सकाराम भांगरे यांनी आम्हाला न कळवता रस्ता पूर्ण खोदून टाकला आहे। आमच्या घरकुलांची कामं अपुरे आहेत। तर आम्ही काय करायचं? 2004 मध्ये 4 ते 5 मध्ये रस्ता चालू होता तो, आणि आता पूर्ण आमच्या आज्या पंजांपासून वाडवडिलांपासून तो रस्ता चालूच होता, पण आज आम्हाला न कळवता त्यांनी रस्ता बंद करून टाकलाय। तर मग आमचे आज अकाल त्यांनी बंद करून टाकले, तर काय करायचं मग आता? मग तहसीलमध्ये जर समजा तुम्ही आमचा विचार नाहीच केला तर 2 ठिकाणातून आमच्या शेतातून रस्ता गेलेला आहे, तो रस्ता आम्ही बंद करण्यात येईल। जरी आम्हाला नेऊन ठेवला, कुठंही पण सरकारनं नेऊन ठेवला तरी चालेल असा उद्देश निर्णय मन केला आहे आम्ही। आणि नाही जर समजा तुम्ही जर विचार केला तर आम्ही तहसीलमध्येच उपोषणाला बसण्यासाठी आम्ही तयारी धरली। जर आमचा ह्या रस्त्याबद्दल जर विचारच नाही केला, सरकारनं जर आम्हाला रस्ताच नाही दिला, नाही तो असतो कुठूनही कवत नाही, दुसरा कवत नाही, पण आम्हाला रस्ताच पाहिजे आणि नाहीच रस्ता दिला तर आम्ही सरकारच्या कचेरीमध्ये उपोषणासाठी पूर्ण कुटुंब अख्खा 2 आई वडील आहेत, परत 2 आई वडील आहेत, 5 बाजूचे अजून कुटुंब आहेत, 5 ते 7 कुटुंब आहेत अजून बाजूचे। तर त्यांची सुद्धा घरकुलं चालू आहेत, माझी सुद्धा 2 घरकुलं चालू आहेत। तर पूर्णपणे अक्षरशः तुम्ही येऊन बघा, पूर्ण भीती तशाच आहेत। डायरेक्ट उघड्यावर माझा स्वयंपाक आहे आणि उघड्यावर राहायची अवस्था आली। जर तुम्ही हा विचार नाही केला तर तुमच्याच तहसीलमध्ये फार फाशी सुद्धा घेऊ शकल मी, फाशी सुद्धा घेऊ शकल। कारण आजच कुलूप लागलाय तर करायचं काय? आणि ह्या जगण्यात अर्थच नाही ना, जीवनात अर्थच नाही ना, कशाला जगू? पूर्णपणे अख्खा परिवार घेऊन मी तिथं बसणार आहे। मावशी, तुमच्यावर जो अन्याय झालाय त्या अन्यायाच्या विषयी बोलताना तुम्ही जे भाव उठवून राहिलेत त्याच्यामध्ये तुम्ही आदिवासी कुटुंबात आहात, तर आदिवासीवर होणारा अन्याय हे करण्यासाठी तुम्ही तहसीलदारांना काही निवेदन दिलेत का? हो, दिलेत, अर्ज दिलेत आम्ही। हो, तहसीलदार प्रांताला, ग्रामपंचायतीमध्ये, नगरला चौक आम्ही अर्ज देऊन टाकले। बावनकुळे साहेबांना, जिल्हा अध्यक्षाला, विखे पाटलांना, सर्वांना आम्ही पत्र पाठवून दिले। ती माझे हे 2 घरकुलं आहेत, माझ्या घरकुलांचं सामान आणण्यासाठी जर यांनी रस्ताच बंद करून टाकला, विटा आणि एक ट्रॅक्टर भरून आणला होता, तो ट्रॅक्टर रस्त्यात वतला। माझ्या लेकरांनी 2 मंजूरकर पाहिले, ते मंजुरांचे पैसे मी 8 ते 10 दिवसांनी दिले, 8 ते 10 दिवसांनी। आणि एवढं डोक्यावर खाली माझ्या लेकरांनी वाहून आणलं। जर समजा मला न्यायच भेटत नसेल, मला रस्ताच नाही, मला आजच जर कुलूप लागलाय तर काय करणार? एक दरा ते वाघदारा, माझ्या शेतातून रस्ता गेलाय। एक दरा ते जायनावाडी, तो पण माझ्या शेतातून रस्ता गेलाय। मग तुम्ही जर समजा माझे घरकुलं बंद पडल्यासारख्याच आहे ती म्हणाय हरकत नाही। तुम्ही जर मला आजच कुलूप लावलाय, तुम्ही जर समजा सरकारने, तहसीलनी किंवा अनेक अधिकाऱ्यांनी जर माझा विचार नाही केला, मला आजच कुलूप लागल्या दाखले नाही माझा विचार केला, तर मी पूर्ण माझे 2 आई बाप आहेत, आम्ही 2 म्हातारे आहेत, माझ्या मुलं मुली आहेत, एवढ्यांना मी अख्ख्या तुमच्याच याच्यामध्ये उपोषणासाठी मी तहसीलमध्ये येऊन बसणार आहे।
हा तुम्ही जर माझा विचार न केला पर्याय. तर मी पर्यायी आमचा शेतातून गेलेला असतो. पर्याय रस्ता आमच्या शेतातून गेलेला आहे आणि नाही तुम्ही माझा विचार केला तर मी दोन्ही रस्त्यांना मी सुद्धा डायरेक्ट खटक्या घेऊन टाकणार आहे. हा मग नाही तुम्ही जर विचार केला तर मी उपासनासाठी माझे आई वडील मुलं मुली पत्नी फार सर्वस्व आम्ही येऊन तिथं थांबू आणि नाही तुम्ही आमचा विचार केला तर आम्ही घराचा विषयही सोडून देऊ. आम्ही तिथंच मेलो तरी चालेल, काही हरकत नाही. आम्ही असा पूर्णपणे निर्णय घेतोय आता. हा या जीवनामध्ये आमच्या जगण्याचा अर्थ नाही ना आम्हाला जर कुलूपच लागलाय तर. पर्याय पर्यायी रस्ता दिला. हा पर्याय रस्ता तुम्ही देण्यात यावा आम्हाला. मग तो तुम्ही कुठूनही द्या, जो चालू आहे तो द्या, नाही तर दुसरीकडनं. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.